जे महाराष्ट्र मित्रांनो, शेतकरी आय-डी कार्ड हे अतिशय महत्त्वाचा भाग बनलेला आहे आता शेतकऱ्याच्या जीवनामध्ये. कारण की आता पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता, त्यासोबतच महा-डी-बी-टीच्या सर्व योजना, त्यासोबतच पीक विमा योजना, के-सी-सी अंतर्गत जो के-सी-सी भेटली जाते तुम्हाला शासनाकडून, त्या सर्व योजनांसाठी या आय-डीचा अतिशय महत्त्व आहे. त्याच्यामुळं अनेक फायदे अशा प्रकारे अजूनही आणखीनही फायदे आहेत. तर त्यासाठी फार्मर आय-डी कार्ड असणं गरजेचं आहे. फार्मर आय-डी रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर ते कुठपर्यंत पोहोचलेलं आहे, सबमिट झालेलं आहे, ॲक्सेप्ट झालेलं आहे, रिजेक्ट झालेलं आहे की पेंडिंग आहे, ह्याचं स्टेटस कसं पाहायचं व्हिडिओमध्ये हे सविस्तररित्या तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. तर आता सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे mhfr.agristack.gov.in. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता वरती चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे स्टेटस पाहण्यासाठी. इथं आल्यानंतर एकतर तुम्ही फॉर्म भरते वेळी, रजिस्ट्रेशन करते वेळी फार्मर आय-डीचं, त्यावेळेस एक एनरोलमेंट जनरेट झालेला असेल, तो जनरल एनरोलमेंट नंबर इथं टाकू शकता किंवा आधार नंबर, म्हणजे आपला आधार नंबरने सुद्धा तुम्हाला स्टेटस पाहता येणार आहे. त्यामुळे इथं आधार नंबरचं ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. जो आधार नंबर आहे तुमचा इथं व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर तुम्हाला चेक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर OTP वगैरे काहीही लागणार नाही. डायरेक्टली तुम्हाला तुमच्या फॉर्मचं फार्मर आय-डीचं स्टेटस इथं दिसणार आहे. जसं की आता मी तुम्हाला दाखवतो समोर. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता चेकवरती क्लिक केलं मी, त्यानंतर समोरच तुमच्या आधार नंबर त्यासोबतच अप्रुव्हल स्टेटस सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला दिसत आहे. इथं पेंडिंगमध्ये दाखवत आहे, येलो कलरमध्ये अप्रुव्हल स्टेटस आहे. इथं जर तुमचा ॲक्सेप्ट झालेला, अजून भरपूर जणांचा ॲक्सेप्ट व्हायचं आहे. ॲक्सेप्ट ज्यावेळेस शासनाकडून त्यांच्या लेवलला ॲक्सेप्ट करायला सुरू केले जातील त्यावेळेस इथं तुमचं स्टेटस ॲक्सेप्ट किंवा रिजेक्टचं दिसून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस इथं दिसणार आहे. अगदी 2 मिनिटामध्ये मोबाईलवरून सुद्धा तुम्ही पाहू शकणार आहात तुमच्या फार्मर आय-डीचं स्टेटस. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.